नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. जर तुम्ही DHS नर्सिंग एक्झाम 2026ची तयारी करत असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत DHS नर्सिंग सिलेबस. त्याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे सोप्या पद्धतीने, जेणेकरून आपण त्याची तयारी स्ट्रॉंगमध्ये करूयात. DHS म्हणजे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस. ही परीक्षा महाराष्ट्रातील स्टाफ नर्स आणि नर्सिंग पदासाठी घेतली जाते. तर आपण कोणते सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण बघूयात. DHS एक्झाम मेन फोकस ऑन, म्हणजे मेन फोकस कोणत्या टॉपिकवर असतो. सब्जेक्ट येथे त्याच्यामध्ये बघूयात. सब्जेक्टमध्ये कोणतं आहे? नर्सिंग फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये आहे. नंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग, OBGY, पिडॅट्रिक नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत. तर आपण ह्यांचे आता एक्सप्लेनेशन बघूत. म्हणजे हे फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये कोणते टॉपिक्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट ते बघणार आहोत. आता हे इंट्रोडक्शनमध्ये नाही का इम्पॉर्टंट जे आहेत ना टॉपिक ते आपण बघणार आहोत. फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कोणते की जेणेकरून आपण त्याचेच MCQs केले पाहिजे. बेसिक नर्सिंग प्रॅक्टिस केलं पाहिजे. नर्सिंग प्रोसेस, व्हायटल सायन्स, इन्फेक्शन कंट्रोल, पेशंट केअर प्रोसिजर, मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन, फर्स्ट एड, बेड मेकिंग, हायजीन केअर हे बघितलं पाहिजे. हे टॉपिकची स्टडी केली पाहिजे आपण. त्याच्यानंतर आहे दुसरं ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. म्हणजे याच्यामध्ये कोणते टॉपिक्स आहेत ते बघूयात. ह्युमन बॉडी सिस्टीम एक आहे, नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये सगळी सिस्टीमची स्टडी केली पाहिजे की त्याच्यावरतीच MCQs येणार आहेत. त्याच्यानंतर आहे तिसऱ्या क्रमांकावरती मेडिकल सर्जिकल नर्सिंग. मेडिकल सर्जिकलमध्ये कोणते इम्पॉर्टंट आहेत टॉपिक? कॉमन डिसीज अँड मॅनेजमेंट, प्री अँड पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, शॉक, बर्न अँड ट्रॉमा, फ्लूइड अँड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, ICU क्रिटिकल केअर बेसिक हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आहे 4 नंबरला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे CHN. त्याच्यामध्ये आहे प्रायमरी हेल्थ केअर, त्याला शॉर्टकटमध्ये PHC म्हणतात. त्याच्यानंतर फॅमिली हेल्थ केअर, इम्युनायझेशन, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, एपिडर्मिलॉजी बेसिक हे इम्पॉर्टंट आहेत. 5 नंबरला आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजेच पिडॅट्रिक नर्सिंग. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, निओनेटल केअर, न्यूट्रिशनल इन चिल्ड्रन, कॉमन चाइल्डहुड डिसीज. 6 नंबरला आहे ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिस्ट म्हणजेच OBGY सब्जेक्ट. याच्यामध्ये बघणार आहेत आपण अँटीनेटल केअर, लेबर प्रोसेस, पोस्टनेटल केअर, नंतर फॅमिली प्लॅनिंग, नंतर हाय रिस्क प्रेग्नन्सी कशी असते ते बघणार आहोत. याच्यामध्ये मेंटल हेल्थ म्हणजे सायकॅट्रिक नर्सिंग. याच्यामध्ये बघणार आहे मेंटल डिसऑर्डर, सायकॅट्रिक मेडिकेशन, काउन्सलिंग टेक्निक, बिहेवियरल थेरपीज, मेंटल वेलबिंग अँड रिकव्हरी. याच्यामध्ये फार्माकोलॉजीचं पण इन्क्लुडिंग केलेलं आहे. यातले पण थोडेफार क्वेश्चन्स MCQs येतात. फार्माकोलॉजीमध्ये काय बघणार आहे आपण? एखादा ड्रग असेल तर त्या ड्रगचं क्लासिफिकेशन, डोस कॅल्क्युलेशन, साईड इफेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे पेशंटला सेफ्टी प्रॅक्टिसमध्ये आपण कोणतं देणार आहे त्याला, राईट पेशंट, राईट ड्रग, राईट डोस, राईट टाईम अँड राईट रूट. हे आपले 5 राईट्स आहेत. हे चेक केल्याशिवाय आपण मेडिकेशन पेशंटला देत नाही.
त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन कंट्रोल, याचे पण एखाद 2 क्वेश्चन येतात. बॅक्टेरियल, व्हायरस, फंगल हे टॉपिक आहे. नंतर स्टरलायझेशन टेक्निक कशी असते कशी नाही ते पण विचारतात. नंतर हॉस्पिटल कंट्रोल इन्फेक्शन असतं, त्याच्यामध्ये पण विचारतात हायजीन मेंटेन कशी करतो आपण, हँड हायजीन, इन्व्हायरमेंटल हायजीन, आयसोलेशन प्रिकॉशन, सेफ्टी, हँडलिंग ऑफ शार्प्स, हे ह्यामध्ये विचारतात. तर ह्याचे पण टॉपिक्स आपण रीड केले पाहिजे. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल अँड डायटिक्समध्ये पण येतात. न्यूट्रिशनचं पण 2-4 क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यामध्ये बॅलन्स डाएट विचारतात, न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट विचारतात आणि डायट इन डिसीजेस पण विचारू शकतात. म्हणजे कोणत्या डायट न घेतल्याने कोणता डिसीज होतो हेही विचारतात. त्याच्यानंतर आहे नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट, स्टाफिंग अँड लीडरशिप विचारतात. रेकॉर्ड कीपिंग आणि वॉर्ड मॅनेजमेंट कसं असतं ते विचारतात. आणि लास्टला आपण बघतो की जनरल नॉलेज आणि इंग्लिश ॲप्टिट्यूड वगैरे विचारतात. करंटली अफेअर्स कोणते असतात, 3 मंथ्स आधीचे विचारतात क्वेश्चन्स. नंतर बेसिक इंग्लिश ग्रामर विचारतात. नंतर रिसॉल्व अफेक्टिव्ह, रिसॉल्वमध्ये काय विचारतात, DSHSमध्ये सम क्लासिफिकेशन म्हणजे कोडिंग, डिकोडिंग, नंतर पझल हे विचारतात. जर तुम्हाला असेच DHS बद्दलचे MCQs वगैरे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यात येतील तुम्हाला. आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्याने नाही का आपल्याला डेलीची प्रॅक्टिस भेटते MCQsची, आणि डेलीमध्ये आपल्या नवीन नवीन MCQsची प्रॅक्टिस होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.